नमस्कार शिक्षकांनो, आज आपण इयत्ता दुसरीसाठी अध्ययन स्तर 13 लेखन कौशल्याचा अभ्यास करूया. या स्तरावर मुलांनी सोपे शब्द, लहान वाक्य लिहिता यावेत, तसंच ऐकून लिहिण्याची सराव क्षमता वाढवावी हा उद्देश आहे. या स्तरावर मुलांकडून आपण अपेक्षा ठेवतो की 1. मुलांना परिचित शब्द ऐकून लिहिता येतील. 2. साध्या वाक्यांमध्ये विरामचिन्हे योग्य प्रकारे वापरता येतील. 3. ऐकून लिहिताना एकाग्रता आणि शुद्ध लेखन सुधारेल. भाग 2. अध्यापन पद्धती. चित्रफीत. शिक्षक वर्गात मुलांना समजावत आहेत. या कौशल्यासाठी शिक्षकांनी काही सोपे उपाय अवलंबावेत. सुरुवातीला मुलांना परिचित शब्द व वाक्ये मोठ्याने वाचून दाखवा. नंतर हळू आवाजात वाक्य सांगा व मुलांना ते वहीत लिहायला सांगा. उदाहरणार्थ, माझे नाव राज आहे असे वाक्य सांगून मुले लिहितात का हे तपासा. लिखाण झाल्यावर मुलांकडून वाक्य मोठ्याने वाचून घ्या. शुद्ध लेखन आणि विरामचिन्ह यावर लक्ष केंद्रित करा. भाग 3. क्रियात्मक उपक्रम. चित्रफीत. मुले गटात बसून खेळासारखे उपक्रम करत. मुलांना खेळकर पद्धतीने शिकवण्यासाठी काही उपक्रम. ऐकून लिहा खेळ. शिक्षक वाक्य सांगतील, मुलं स्पर्धेत लवकर लिहितील. चित्र दाखवा आणि त्यावर 2-3 शब्द सांगून मुलांना वहीत लिहायला सांगा. एक लहान गोष्ट वाचा व तिच्यातील सोपे वाक्य ऐकून लिहायला द्या. भाग 4. शिक्षकांसाठी सूचना. स्क्रीनवर टिप्स दिसतात. शिक्षकांनी हे लक्षात ठेवावे. वाक्ये खूप अवघड नकोत. मुलांच्या पातळीला अनुरूप असावीत. चुकीचे शब्द किंवा विरामचिन्ह दुरुस्त करताना मुलांना प्रोत्साहन द्या. दररोज 5 ते 10 मिनिटांचा ऐकून लिहिण्याचा सराव केल्यास कौशल्यात मोठी प्रगती होते.